नमस्कार. नक्षत्र ज्योतिष मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे. मी ज्योतिष अभ्यासक अमोल जवळे आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो. कृपया माझं चॅनल ॲस्ट्रो पुणेवाला सबस्क्राईब व शेअर करा. माझी वेबसाईट आहे www.astropunevala.com. आजचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध विपक्ष नेता राहुल गांधी या दोन्ही नेत्यांची कुंडली विश्लेषण बघणार आहोत आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी दुपारी 12:07 गुजरात वडनगर येथे झाला. समोर दिलेला फोटो हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कुंडली आहे. वृश्चिक रास, वृश्चिक लग्नची कुंडली. चंद्रमंगळ वृश्चिक राशीत. हा एक लक्ष्मीपती राजयोग आहे. रवी बुध कन्या राशीत. हा बुधात्य राजयोग. कर्माचा कर्माधिपती शनी हा दशम स्थानात, सोबत शुक्रही बसला आहे. त्यानंतर महादशा बसव्या. केतू महादशा मध्ये 16/12/1977 ते 15 डिसेंबर 1984 ही काय त्यांना खास काही लाभ मिळवण्यात यश आले नाही. परंतु 1985 ला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी 1985 ला त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली. त्यावेळेस त्यांची शुक्र महादशा नुकतीच चालू झालेली. त्यांची शुक्र महादशा तुम्ही तुमच्यासमोर कुंडली पुढे दिलेली आहे. त्यामध्ये महादशा, शुक्र महादशा 15 डिसेंबर 1984 ते 15 डिसेंबर 2004 पर्यंत या काळात शुक्र महादशा होती. त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या जबाबदारी पार पाडल्या. 2001 मध्ये नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यानंतर 2004 पर्यंत त्यांची शुक्र महादशा होती. शुक्र महादशेने जे लक्झरियसचा कारकग्रह, लक्झरियस लाईफचा कारकग्रह शुक्र ग्रहाने जी त्यांना लाईफ दिली ते त्यांना शोभण्यासारखेच आहे. त्यानंतर 2004 ते 2010 रवीची महादशा, तीही त्यांच्या कुंडलीप्रमाणे लाभ स्थानात बसलेला रवी बुधाबरोबर बसलेला तो एक बुधात्य राजयोग आहे. त्यामुळे त्यांना रवी महादशा दशेतही त्यांना चांगली फळं मिळाली. त्या काळात ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यानंतर 16 डिसेंबर 2010 ते 15/12/2020 या काळात चंद्र महादशा होती. समोर दिलेल्या कुंडलीच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की चंद्र महादशामध्ये त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेच. परंतु 2014 ला त्यांना चंद्र महादशामध्ये सर्वोच्च पद म्हणजे पंतप्रधानपदी 2014 साली ते विराजमान झाले. तसेच ते 2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. त्यानंतर फोटोमध्ये दशमांश कुंडली दिलेली आहे. त्या दशमांश कुंडलीमध्ये मंगळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानी नीच राशीचा आहे. त्यामुळे त्यांना जी फळं मिळणार आहेत ती फळे प्रतिकूल परिस्थितीला ही मंगळाची महादशा 16/12/2027 पर्यंत आहे. तर नरेंद्र मोदीजी यांना 16/12/2027 पूर्वी पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागेल. त्याचे कारण मंगळ हा त्यांचा राहूशी नवपंचम योग करत आहे. मंगळ दूषित असता चुकीचे कामे करण्यास भाग पाडतो. सामदाम दंडभेदची रणनीती, कूटनीती वापरण्यास भाग पाडतो. त्यामुळे सध्या व पुढे येणारे दिवस व वर्षे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना खूप खूप प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून देतील. सध्या चालू असणारे राहुल गांधीजीचे आरोप सिद्ध होतील. तसेच त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कुंडली समजली असेल. तर दुसरा पार्ट आपण विपक्ष नेता राहुल गांधीजींची पत्रिका अभ्यासूया.